निवडणूक साधारण 1-2 महिने पुढं मागं झाली. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले सर्व माझे शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1-2 वर्षापासून या महिन्यात निवडणूक जाहीर होईल, त्या महिन्यात निवडणूक जाहीर होईल असं चित्र रंगत होतं आणि तसं आम्ही ना पायाला भिंगरी लावून पळत होतो. तुम्हाला माहिती असेल आमचे 2 राऊंड झाले, कारण काम करणाऱ्याला कामच लागतं. आम्ही कधी सुखात कधी दुःखात हे सगळं पार करताना निवडणुकीची पण वाट बघत होतो, कारण ती आमच्या प्रत्येक गोष्टीची म्हणजे ही परीक्षा असती आणि त्याच्यात आम्हाला पोचपावती मिळत असती. म्हणून प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा आम्ही घेत होतो, लोकांची मनं जाणून घेत होतो. आणि लोक तर आपले भोळे भाबडे, ही जनता है ये सब जानती है, पण जेव्हा उत्तर द्यायचे तेव्हा मताच्या रूपाने देते. ही हे जे राजकारण चालू आहे ते खराब किती, चांगलं किती, वाईट किती, हे सगळं तुम्हालाही समजतं आणि हे संधी साधू किती आहे हे पण तेवढ्याच महत्वाचं आहे. आम्ही आपलं आज या जिंतीमध्ये मकाईच्या वाड्यात मी आज बोलते. म्हणजे तुम्ही आम्हाला एवढा विश्वास टाकून मतं देता, एवढं प्रामाणिकपणे मतं देता, पण सालं खुर्चीवर बसलं की मालकच होतोय सगळ्यांचाच. अरे बरं, हे सगळं करताना हे कोणाच्या सातबाऱ्यावरचं नाहीये, हे कोणाच्या घरचं नाहीये, हे मत रूपी तुम्ही पदरात टाकलेलं दान आहे. त्याचं आम्हीच मालक व्हायचं ना आम्हीच दादागिरी करायची. मग काय तर मग मी आमदार आहे. अरे आम्ही काय केलंय का नाही? 3 आमदारक्यात आम्ही प्रामाणिकपणे तिथं त्यांच्या बरोबर त्या आमदारकीच्या पदावर नेऊन बसण्यापर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर होतो. पहिल्या वेळेस भाऊ होते, दुसऱ्या वेळेस भाऊ नव्हते, मग गुलाल नाही आमचा. खरं काय भाऊ? मग तिसऱ्या वेळेस आम्ही 12-12, 1-1 वाजता भाऊ आलोय का नाही? भाऊ चला आपल्या तालुक्यातलंय, हा गाडा आपण तालुक्यात ढकलू आणि तुम्ही त्याच्यात सिंहाचा वाटा आहे तुमचा, तुमच्यामुळेच गुलाल पडतो. आणि खरंच तिथपर्यंत जातोय, पण शेवटी गुलालाला भाऊच लागते. म्हणून आम्ही अगदी एक किंचित म्हणजे कधी असा विचार नाही केला की बाबा हे म्हणजे आपण जे बरोबर राहिलंय, बरोबर काम केलंय आणि ते असं पटकन बदलू शकतात. बरं, आम्ही आलो आपलं 2 महिन्यात महाराष्ट्रात कोणाची उमेदवारी जाहीर नसेल, पण वहिनीची उमेदवारी मात्र मोठ्या गाजत वाजत जाहीर झाली. तुम्हाला संशय आला, पण आम्हाला कधी आला नाही ना, कारण आमच्या मनात पाप नाहीये. आम्ही निस्वार्थ भावनेने करत होतो. पण ते कसं आहे, सांगण्याला आणि ह्याला 4 बोटाचं अंतर आहे. पण ती चटका आहे ना, जेव्हा बसतो तेव्हाच कळतो. म्हणून सांगून फायदा नसतो. ते विश्वास ठेवत नाही माणूस. नाही असं कसं होऊ शकतं? आपण तर कच्च्या घड्याने पाणी वाहिलंय तिथं आणि भाऊला बी घेतलंय गुलाला मध्ये सामील करायला. असं करत करत भाऊ आपली आता सुरू करू का सांगायचं सगळं? मग त्याच्यासाठी तर मग आज काय इथे आपली सभा घेतली आहे. भाऊला आपलं म्हणजे भाऊ थोडे रागातच होते, पण आम्ही आपलं
भैयासाहेब असतील, म्हणजे आधी लोकसभा झाली त्यावेळेस तुतारी बरोबर भाऊ होते, आबा होते, पवार साहेब होते. तेव्हापासून आपलं भाऊ जरा रिलॅक्स झाले आणि म्हणजे इकडच्या वातावरणात जरा मिसळायला लागले, म्हणजे तिकडचं घड्याळ सोडून, संजय मामांचं घड्याळ सोडून. मग ते झालं की मग विधानसभा आली, आम्ही आपलं सगळे अकलूजला गेलो. बरोबर भाऊ? तिथं ठरलं कारखान्यात 2.5 वर्ष भाऊंला, बरोबर भाऊ? 2.5 वर्ष त्यांना, अर्धे सभासद भाऊंचे, अर्धे त्यांचे. आणि आमचं गाणं काय असायचं, आम्हाला घ्या नाही तर नका घेऊ, पण तुमची गाडी सुरळीत चालू द्या. बरोबर भाऊ? म्हणजे हे आमचं गाणं होतं. असं करत करत कारखाना पण आला. हॅलो, मीटिंग कधी घ्यायची? मी आहे मुंबईला, घ्या तुम्हीच निर्णय. असं करत करत परफॉर्म भरायचे दिवस आले. मग आम्ही परत गेलो मोहिते पाटलांची तिथं, कारण आता बाकीचं आम्हाला काय लगेच तिथं बसून मीटिंग घ्यायची आणि लगेच ठरवायचं असं नव्हतं ना, कारण दिलेले शब्द होते. हे झालं, तिथं गेलं की भाऊ सगळे वेडी वळणं, माहितच नाही काय. तुम्हाला आमदार होताना गुलाल पाडायला पाहिजे भाऊ. आणि मग जे शब्द तुम्ही दिलेत ते कुणी निस्तरायचे असं म्हणून त्यावेळेस पण भाऊंला जाणीवपूर्वक बाजूला ठेवलंय. भाऊंचा मला फोन आला, वहिनी तुमचा फोन भरा. मी म्हणलं भाऊ याच्या असल्या झंझटमध्ये मला नको, मी आपलं बगल जिल्हा परिषद नंतर पंचायत समितीत, आणि त्यावेळेस जिल्हा परिषद SC साठी पडली होती. त्यावेळेस ओपन व्हायला पण नव्हतं, हे परत नंतर 2 महिन्यांनी पडलेलं आहे. मी म्हटलं भाऊ काय असेल ते असेल, आधी तुमचंच मिटवा, माझं राहू द्या बाजूला. असं करून ते कारखान्याला परत भाऊ आपले नारळ फोडायला आले आणि पाठिंबा दिला, तरी आपला भाऊ शांतच राहिले. मग आता परत जिल्हा परिषदच्या मिटिंगासाठी पहिली मिटिंग बसली. साहेबांचे निरोप आले की ज्या पक्षाच्या ह्याच्यावर आमदार खासदार झाले त्याच पक्षाचे चिन्ह घेऊन तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवा. ह्याच्यात गैर काय? तुम्हाला आमदार होताना खासदार होताना पक्षाचे चिन्ह लागतात, तुम्ही त्याच्यावर विजय होता, आणि मग आताच कुठं दुखलं? तरी पण मी शब्द दिलाय. आणि आमची जेव्हा पहिली मिटिंग झाली आमदारकीच्या वेळेस, त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं भावा, मीच बोलली होती ना, कुणी कोणाला शब्द द्यायचे नाही जोपर्यंत मिटिंग होत नाही आणि गोष्टी काही ठरत नाहीत. कुणी कोणाला शब्द द्यायचे नाहीत, कारण हे आपल्या घरचं नाहीये. मग तिथं पण विषय आला, मी शब्द दिलाय. अरे शब्द द्यायचं काय कारण आहे? मग भाऊ म्हणले आम्ही आमदार केलोय तुम्हाला, आणि ते आमदार करायला आलते का ना, आमदारच नसल्यावर शब्द कोणाला दिला असता? मग आम्ही पण म्हटलं की आपलं ठरलं होतं शब्द द्यायचा नाही. असं करत करत मग जागांचं वाटप सुरू झालं. आता जागा कुठल्या द्यावं म्हणावं भाऊंला. लहान पोरांना बी समजतं की. मग म्हणले की विटगण देतो की म्हणले तुम्हाला. हो खरं का नाही? आता मला बी जरा धुकधुकच वाटली. मी म्हणलं आता हे बाबा अजून उठला तिथं म्हणजे माझी बी पंचायत. हा ते म्हणले विटगण देतो. मग पांढन वीट देतो म्हणले, पांढन वीट. आता भाऊनी बघितलं, म्हणले अरे ती लहान पोराला बी समजतंय, पांढन वीट देत आहे मला. मग भाऊ म्हणले असं करा की कोर्टीच द्या म्हणले मला, म्हणजे कोर्टी गटच द्या. मग लगेच एक जण म्हणला तुम्ही काय भाऊंच्या बरोबर भाऊंच्या ह्याच्या खाली लढणार का? मी म्हणलं आता एकत्र एका ताटात जेवतोय, एक भाकरी खातोय, आणि मग कोणाच्या का छत्र छायेखाली लढणं का होईना, चालेल भाऊन बरोबर तर भाऊन बरोबर, आपण तर एकत्रच आहे. तसं नाही म्हणले, मी शब्द दिलाय. परत शब्द आला तर भाऊ बिचारे काय म्हणले सांगू तुम्हाला? म्हणले अरे नारायण, म्हणले तू शब्द दिलाय, मग असं कर, मला कुठल्या जागा द्यायच्यात, आणि हे मोहिते पाटलांचे कोण, मी आणि अजित तळेकर. मग आम्ही दोन हा आता एवढ्या जागा आमच्याकडे तरी कुठं माणसं होती शेवटी. ते म्हणले तुमचं तुम्ही आम्ही तुतारी घेतो. भाऊ म्हणले कुठलं का असं ना चिन्ह, तुतारी घेतो. तुम्हाला नारळ घ्यायचाय नारळ घ्या, वांग घ्यायचंय वांग घ्या, बटाटा घ्यायचाय बटाटा घ्या, आपण मिळून लढू. हे भाऊ म्हणले. तरी बी तयारच नाही.
अख्खी भाजी मंडईत दिली तरी बी मंजूर नाही. म्हणजे मंजूर का नाही तर पोटात काळं पाप आलं. कारण शब्दाला न जाणणं, शब्दाला ते नीतिमत्ता खोट आली म्हणून ती काहीच तयार नाही. आम्ही बंधूंनो 4 दिवस रोज भाऊ आणि आम्ही रोज हेलपाटे घालत होतो. बरोबर आहे भाऊ? हा. पण घाम आला नाही. त्यांना घाम आला नाही की बाबा आपल्यासाठी कच्च्या घागरीने पाणी व्हायलंय. आपण त्यांच्यामुळे गुलाल आपल्या अंगावर पडलाय. पण तसं काहीच झालं नाही. आणि मग भाऊने काय, आता भाऊला काय बोलायला सांगायला लागते काय? भाऊने केला फुलांचा वर्षाव चालू केला, तसेच बाहेर पळाले. तसेच बाहेर पळाले. आणि मग आज ही वेळ येऊन ठेपली. हे बघा, नीती कोणाला सोडत नाही. आम्ही अगदी तन मन धनाने तिथे काम केलं आणि हा गाडा असाच पुढं चालू ठेवला होता. पण आमच्यासाठी जे खड्डे खांदले त्याच्यात ते नक्की पडणार आहेत. आणि ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहेत. मग आता परत हे सगळं वादळ उठलं. वादळ उठल्यानंतर मग आता तुम्ही तर सगळ्यांनी टीव्हीला बातमी बघितलीच होती की बाबा आता हे घड्याळाचे तुतारीचं मिटिंगा चालल्यात. आणि पवार साहेबांनी, अजितदादांनी सांगितलं की बाबा जे एबी फॉर्म येत आहेत ते अकलूजला आहेत. एबी फॉर्म बी तिथं आले. अजितदादांनी तर सांगितलं होतं संजय मामांना, काय आबा सांगितलं होतं की बाबा तिथलं तिथं मी ऍडजस्ट करतो, तुम्ही फक्त तुमच्या आमदारांचंच बघा म्हणून. आणि आमच्या मामांनी जे सांगितलं ना बंधूंनो, हे 101% खरे. माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे. ते मला 2 वेळा 2दा अजितदादांचा फोन आला होता. पण मी म्हटलं आधी सर आपल्या तालुक्यात आता सगळे आमदारच व्हायला निघले तर वहिनी कुठं तिथं, म्हणून मी मोठ्या मनाने माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत. आणि विशेष म्हणजे मामांनी त्यांच्याच फोनवरून मला फोन लावून दिले होते. आणि त्यांचा नेहमी हट्ट असायचा की बाळासाहेब तुमच्या भाचीला सांगा आपलं काम करायला. पण आपण बांधीला मोहिते पाटलांच्या तिथं मी आमच्या मामांना म्हणायचे, मामा मला काही सांगू नको, कसं बी असू दे, पण आमचं जे पहिल्यापासून ह्या घराचं नाते संबंध गुती आहेत ती अकलूजकरांबरोबर आहेत. आम्हाला तुमचे मुख्यमंत्री बी नको आणि उपमुख्यमंत्री बी नको. पण त्यांचा नेहमी हट्ट असायचा की बाबा मी कारखान्यावर पण जायची. त्यावेळेस पण 1दा-2दा अजितदादांची तिथं भेट झालेली आहे. त्यावेळेस आमचे मामा पण होते तिथं. मी त्यावेळेस आपली तर एवढे सगळे आमदार केला उभा आणि आपण तिथं काहीतरी 1 महिन्याभरासाठी जाऊन काहीतरी हे करायचं आणि मग जी आपली तालुक्याची घडी बसलेली ती बी विस्कटायची, म्हणून मी कधी डोक्यात विचार सुद्धा नाही आणलेला. हे आमचे मामा सांगतायत ते 101% खरंय. आणि आज आता अजून बाकीच्या गोष्टी आता भाऊ बरोबर सांगतील कारण त्यांनाही पुढं जायचंय. पण अर्ध्या रात्री तिथे काय म्हणतात त्यांच्या ह्याच्यामध्ये पार्टीमध्ये अर्ध्या रात्रीत जाऊन डाका घातल्यासारखं कोणालाही रात्री 2 वाजता त्या प्रवेश पण आणि तिकीट पण संगच. हे कशी गंमत आहे. दिवस लांब नाही आहेत, दिवस इथंच आहेत आणि येणारे दिवस पण आपण बघणार आहोत आणि दाखवणार पण आहोत. म्हणून आता भाऊंना पण घाई आहे, भाऊ बोलतील आणि अध्यक्ष पण बोलणार आहेत. येणाऱ्या 7 तारखेला 2 घड्याळ आणि 1 कमळ, 2 घड्याळ आणि 1 कमळ याच्या समोरील बटन दाबून आपले उमेदवार वनिता वैनी गुळवे, अजितराव भिगणे आणि नाना झाकणे यांना चांगल्या मताने निवडून द्या आणि आपली सेवा करण्याची चांगली संधी द्या. एवढंच बोलते आणि थांबते. येणारा काळ आपलाच आहे. आपण बरोबरच राहून हे सगळं घडवणार आहोत. धन्यवाद.